जळगाव तालुक्यातील देवगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। इंदुबाई वसंत मराठे असे मयत 69 वर्षीय मयत महिलेचे नाव आहे। इंदुबाई या त्यांच्या शेतात निंदणीचे काम करत बिबट्याने अचानक हल्ला केला। यात जागीच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, तसेच महिलेचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवला। या घटनेनंतर देवगाव शिवारातील शेतकऱ्यांमध्ये तसेच ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। प्राण्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याबाबत यापूर्वीही वन विभागाकडे तक्रारी केल्या, मात्र वन विभागाचा दुर्लक्ष झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आज दिनांक 4 रोजी देवगाव तालुका जिल्हा जळगाव इंदुबाई वसंत पाटील या शेतात निंदणी करत असताना आज त्यांच्यावर बिबट्याने अमानुष हल्ला केलेला आहे। तरी या गावात प्राण्यावर हल्ला झालेला होता, तरी शासनाने याची दक्षता घ्यावी। फॉरेस्टवाल्यांना याविषयी कळवलं होतं का? फॉरेस्टवाल्यांना याविषयी मागच्या वेळेस पण कळवलेला होता, बऱ्याच वेळेस कळवलेले आहे। त्याचा बंदोबस्त केला पाहिजे का? त्यांनी बंदोबस्त करायला पाहिजे बुवा। मृत्यू झाला हां, आज इंदुबाई यांचा मृत्यू झाला आहे। बिबट्याच्या जागेवरच मृत्यू झालेला आहे। फॉरेस्टवाले काही लक्ष देत नाही का गावाकडे? बिबटे येतात गावात? बिबटे येतात गावाकडे, पण त्यांनी आजपर्यंत आले होते मागे, पण त्यांना काही तसं आढळल्यामुळे ते पण काही त्याच्यानंतर काही आलेच नाही। आपलं नाव? प्रभाकर वामन पाटील। घटनेनंतर जाग आलेल्या वन विभागाने संबंधित परिसरात कॅमेरे आणि पिंजरे बसवलेले आहेत। वेळेस दखल घेतली असती तर महिलेचा बळी गेला नसता, असे बोलले जात आहे। घटनेचा पंचनामा करण्यात आला असून नागरिकांना काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे। बिबट्याचा शोध सुरू असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे। जळगाव तालुक्यामध्ये मौजे देवगाव येथील इंदुबाई वसंत पाटील, राहणार देवगाव, तालुका जळगाव मधील त्यांच्या शेतामध्ये निंदणी करण्याकरिता सकाळी गेल्या होत्या। बाजूच्या शेतकऱ्याच्या सांगण्यावरनं वन्य प्राण्याने त्याच्यावर हल्ला करून तिला आम्ही पोहोचेपर्यंत, म्हणजे गावकरी पोहोचल्यानंतर पोलीस पाटील यांचा फोन संदेशाद्वारे आम्ही सर्व वन परिक्षेत्रामध्ये सर्व कर्मचारी, त्यानंतर रेस्क्यू टीम, पोलीस पाटील तसेच पोलीस विभागातील कर्मचारी यांच्यासह आम्ही सर्व जागेवर जाऊन पंचनामा तो केला। त्यानंतर सदर इंदुबाई वसंत पाटील यांना शासकीय रुग्णालय येथे घेऊन आलो। त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले। प्राण्याचं सध्या सांगता येणार नाही, उद्या PM रिपोर्ट आल्यानंतर त्या गोष्टी उघड होईल। गावकऱ्यांचा आरोप आहे की त्या ठिकाणी बिबट्याचा हल्ला असल्यावर अनेकदा आपल्याला तक्रारी दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला नाही। पाठपुरावा आपला चालू आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी जे शेत होतं त्या बाजूला गिरणा नदी आहे आणि ती कोरडी आहे आणि सर्व त्या नदीमध्ये प्रोसोपिस वृक्ष असल्याने बिबट्या राहण्याची शक्यता असू शकते। पण या ठिकाणी बिबट्या असल्यानंतर मग गस्त घालत वन विभागाने काय कारवाई केली? वन विभागाची गस्त सुरू आहे आणि गावकऱ्यांना आपण समज सुद्धा दिलेली आहे की एकटे दुखतं शेतामध्ये जाऊ नका, ग्रुपने जा। यदि शासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या होत्या, गस्त वाढवली का? आणि गस्त वाढवण्याचे काम चालू आहे आणि सुरू पण आहे। मॉनिटरायझेशन झालंय का या बिबट्याचं? मॉनिटरायझेशनसाठी आपली जी टीम आहे, बिबट्या हा एकच जागेवर राहत नाही, बिबट्या हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो। बिबट्या हा टेरिटोरियलमध्ये ॲक्च्युली 15 ते 20 किलोमीटर पर डे फिरतो। त्याच्यामुळे तो बिबट्या कुठे आहे, काय आहे याचा शोध घेणं सुरू आहे। मॉनिटरिंग करताना यावेळेस आणि आता जिथे ही घटना झाली त्या जागेवर आपण ट्रॅप कॅमेरा आणि पिंजऱ्याची व्यवस्था केलेली आहे। घडल्यानंतर काय ट्रॅप कॅमेरा लावले? त्याच्या आधी का नाही लावले होते? मी तुम्हाला बोललो ना, बिबट्या एका जागेवर राहत नाही, कारण की बिबट्या जो आहे तो त्या गिरणा नदीवरून इकडून तिकडे कुठे पण कोणत्याही हद्दीमध्ये जाऊ शकतो, त्याला त्याचं काही बंधन नाही आहे।
तर मॉनिटरिंग करताना सुरुवातीला ट्रॅप कॅमेरे किंवा तिथले स्थानिक लोकांना सूचना केली जाते की बिबट्या आढळला किंवा काही दिसला किंवा आपले पथक देखील आम्हाला फोन येतात, आम्ही तेव्हा जातो आणि आमच्या गस्त पण सुरू आहे. त्या मृत्यूला कारणी कोण वाटतं आपल्याला? हे बघा, आता ते सांगू शकत नाही. आपलं नाव आणि पद? माझं नाव नितीन अशोक बोरकर, वन परिक्षेत्र अधिकारी जळगाव प्रादेशिक.